स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण भाजीला जर कधी काय नसेल तर मग अशा वेळेस आपण झटपट अशी सुकी डाळ देखील बनवू शकतो। तीच मी सुकी डाळ आज दाखवलेली आहे। तुम्ही डब्यासाठी म्हणा किंवा प्रवासासाठी म्हणा वगैरे तुम्ही ही डाळ नेऊ शकता। अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। सुकी डाळ बनवण्यासाठीचं साहित्य पाहूयात। इथे मी मूग डाळ घेतलेली आहे, अगदी थोडीशी त्यामध्ये तुरीची डाळ घातलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून मी भिजत घातलेली आहे 5-1 मिनिट। त्यासाठी आपल्याला कांदा लागेल आणि लसूण, आलं आणि हे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत। आपण याचं एक या छोट्या खलबत्त्यामध्ये वाटण बनवून घेऊयात। कांदा लागेल, कढीपत्ता लागेल आणि मोहरी लागेल, जिरे लागेल, घरगुती काळा मसाला लागेल, थोडंसं लाल तिखट लागेल, धणे पावडर लागेल आणि हळद लागेल आणि फोडणीसाठी तेल लागेल। इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल घेणार आहे। साधारणतः 1 ते 1.5 पळी तेल घ्यायचं आहे। छोटी पळी आहे। तेल आपलं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालूयात, थोडेसे जिरे घालायचे आहेत, हिंग घालायचं आहे थोडासा, कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हा कांदा आहे चिरून घेतलेला तो घालायचा आहे। आता आपण हे कांदा अगदी थोडा वेळ आपण यावरती परतून घेऊया। घरामध्ये भाजीला काय नसेल तर त्यावेळेस आपण सुकी डाळ वगैरे बनवू शकतो, कधी पिठलं, वेगवेगळे प्रकार आपण करतच असतो। तर आज मी सुकी मूग डाळ अगदी थोडीशी त्यामध्ये तुरी डाळ देखील मी मिक्स केलेली आहे। आता आपला कांदा गॅस बारीक करायचा आहे। आपला कांदा परतून होतच आहे, तोपर्यंत आपण या छोट्या खलबत्त्यामध्ये हे आलं, थोडासा हा लसूण, हे कोथिंबीरचे देठ देखील मी निवडतानाच कोथिंबीर थोडेसे कोवळे देठ मी साईडला काढून ठेवते वाटणामध्ये घालण्यासाठी, खूप छान लागतात त्यामुळे वाटण। आणि अगदी थोडीशी ही कोथिंबीर देखील घेणार आहे आणि हे वाटण आपलं छान वाटलं जावं यासाठी अगदी यामध्ये थोडंसं सुरुवातीला मी मीठ घेणार आहे, नंतर आपण भाजीमध्ये मीठ घालणारच आहोत। आता आपण हे खलबत्त्यामध्ये छोट्या वाटून घेऊया। असं वाटून घातलं ना की भाज्यांची चव खूपच छान लागते। इथे कांदा आपला छान असा परतून झालेला आहे आणि आपलं हे वाटण देखील तयार झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे देखील या कांद्यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे लसूण वगैरे छान असं परतल्या जातं यामध्ये। आपला लसूण हलकासा परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। हळद छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे। धने पावडर साधारणतः 2 चमचे घेतलेली आहे। हा घरगुती काळा मसाला आहे, 1 आणि 2 चमचे घेतलेला आहे आणि लाल तिखट थोडंसं घेतलेलं आहे, ते देखील मी घालणार आहे। आता हे सर्व मसाले आपण यामध्ये मिक्स छान असे करून घेऊयात। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील आपण घालून घ्यायची आहे आणि हे मसाले छान असे परतून घेऊयात। आपले मसाले जळू नयेत म्हणून आपण त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया आणि हे छान असं आपण परतून घ्यायचं आहे। आपले मसाले छान परतलेले आहेत, वासही खूप छान सुटलेला आहे। आता आपण त्यामध्ये ही डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि ती देखील यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून परतून घ्यायची आहे चांगली। भाकरीसोबत म्हणा, चपातीसोबत म्हणा, खायला खूप छान लागते अशी डाळ सुकी बनवलेली। आता आपण पाणी घालण्याची बिलकुल घाई करायची नाही। आता यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेऊया चवीपुरतं। अगोदर थोडंसं मीठ घातलेलं आहे, आता मी आणखी थोडं मीठ घालून घेते चवीपुरतं आणि हे देखील यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे।
आता मीठ टाकल्यामुळं याला पाणी सुटणार आणि आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ आपण ही डाळ शिजवून घेऊयात. यावरती मी एक झाकण ठेवते. आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट छान असं वाफेवर शिजू देऊयात. आपली 1-2-3 मिनिट झालेली आहेत. आपण आपली डाळ पाहून घेऊयात आणि ही छान अशी आपण हलवून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊयात, म्हणजे आपली डाळ छान अशी शिजून तयार होईल. थोडंसंच पाणी घालायचं आहे आपल्याला, जास्त पातळ डाळ करायची नाही आहे. आता या थोड्याशा पाण्यामध्ये आपण ही डाळ पुन्हा 3 ते 4 मिनिट छान अशी शिजवून घेऊया. आपली डाळ इथे तयार होत आहे, शिजत आहे. तोपर्यंत इकडे मी भाकरी देखील करून घेणार आहे. आपली डाळ आता कुठपर्यंत शिजली ते आपण पाहून घेऊया. पहा, आपली डाळ छान अशी शिजत आलेलीच आहे. अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे. इथे मी शेंगादाण्याचं कूट दाखवायचे विसरले होते. भाजलेले शेंगादाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, ते देखील आपण यामध्ये थोडंसं घालून घेऊया आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करूया. शेंगादाण्याचं कूट नाही घातलं तरी देखील चालेल, तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल. आणि अजून 1-2 मिनिट आपण ही डाळ शिजू देऊयात. इकडे आपली भाकरी देखील छान अशी तयार होतच आलेली आहे. आता ती मी भाजून घेते. आता आपली डाळ छान अशी शिजून तयार झालेली आहे. गॅस बंद करते मी आणि वरून थोडीशी अगदी कोथिंबीर घालून घेऊयात आपण. आणि आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी सुकी डाळीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.